आणि चिकन सुद्धा बनवायचं का वेगळं? कलर मस्त आला एकदम. आणि चिकन सुद्धा बनवायचं का वेगळं? कलर मस्त आला एकदम. आलाय व्यवस्थित याच्यावरती, एकदम भारी कट आला एकदम. हा रस्सा आहे मटणाचा कोल्हापुरी. तर मित्रांनो, आपण आता मे महिन्याची सुट्टी पडली, उन्हाळा, आणि मुंबईला तरी एवढं गरम होत होतं, त्यामुळे आपण विचार केला गावी जाऊन थोडे दिवस हॉलिडेज थोडे स्पेंड करायचे फॅमिलीसोबत. आणि आपण आलो गावाला, आणि गावालासुद्धा खूप छान वातावरण आहे. संध्याकाळी 4 वाजे पण थोडं गरम होतं, पण त्याच्यानंतर 6 नंतर ते एवढं चिल्ड वाटतं गावाला की एकदम मस्त मजा येते. आणि झाडांची सावली अशी आपल्याला बघायला भेटत नाही मुंबईमध्ये. एवढं आपण कष्ट करतो, वर्षभर राबतो, पण एक दिवस तरी रेस्ट करणे आपलं कर्तव्य असतं. आणि आपण गावाला येतो त्याच वेळेला, कारण की सर्व जीवाभावाचे मित्र भेटतात, आणि ज्यांच्यासोबत लहानपण घालवलं असेसुद्धा मित्र आपल्याला इथे बघायला भेटतात गावी. त्यामुळे आपण गावाला आलो आहे. आणि आता बघूया, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की गावची सगळे राहणीमान किंवा गावच्या ज्या क्या संस्कृती असतात त्यानुसार जेवणं बनतात, चुलीवरचं जेवण, यानुसारची सर्व पदार्थ आपल्याला बघायला भेटणार. ट्रॅव्हलिंगसुद्धा करणार आहे, आणि कोल्हापूरमध्ये जे बैलगाड्यामध्ये चांगले जी शर्यतीसाठी पळणारी बैल आहे तीसुद्धा कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. तर नक्कीच नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कोल्हापूरची संस्कृती बघायलासुद्धा विसरू नका. धन्यवाद. ही आहे जब्याची काळी चिमणी. जब्या कोणाचा पाहुणा असेल तर जब्याला सांगा, काळी चिमणी इकडे अवेलेबल आहे, घेऊन जाती. ही आपली शेती आहे मित्रांनो, पाठीमाग घराच्या पाठीमागचा परिसर आहे. तर इकडे आपले काजूची झाडं लागलेत, काजू बिया वगैरे भेटतात त्यांना. आणि या साईडला आहे शेवगा, फणसाचं झाड, आणि हे इकडे लिंबूचं उत्पादन चांगलंच भेटलं यावेळेला. खूप चांगल्या पद्धतीचे लिंबू आलेत. मुंबईला आपण घेतो 10 रुपये 20 रुपयाला 2, पण इथं गावाला एवढे लिंबू असतात, पण ते एकदम चीपमध्ये दिले जातात. चांगली क्वालिटी आहे लिंबूंची, भरपूर प्रमाणात लागलेत लिंबू. इथे एक आहे छानवाला. आणि पाठच्या साईडला आहेत फणसाचे झाडं. तरी आमच्या वडिलांनी वगैरे झाड लावलेलं आहे. फणस बघा मस्त लागलेत फणस एकदम. तर ही सुट्टी आमची चांगलीच जाणार आहे ह्या वेळा मे महिन्याची, आणि चांगल्या पद्धतीचे फणससुद्धा खायला भेटणार आहेत आपल्याला. आणि हे खालच्या साईडला जास्त करून फणस येतात. इकडे खालती त्याच्या बुंद्यामध्ये फणस जास्त लागतात. हा कदाचित पिकायला आला आहे, तर हा सुद्धा आपण खाऊ शकतो थोड्या दिवसांनी. आणि हा एक आहे मस्त लांब आहे, आणि हे इथे पण आपल्याला फणस चांगल्या पद्धतीचे आहेत आपल्याकडे. हे छोटे छोटे फणस लागलेत अजून, आणि हे वरती 2 मोठे फणस आहेत. हे सुद्धा आपल्याला थोड्या दिवसांनी खायला भेटतील, पिकतील लवकरच. आणि हे शेवग्याचं झाड आहे. शेवग्याच्या शेंगासुद्धा आपल्याला खूप चांगल्या भेटल्या ह्या वेळेला. आणि ते वरती बघू शकता तुम्ही, शेंगासुद्धा लागलेत खूप छान. इकडे शेंगासुद्धा आहेत. ते शेवग्याचं झाड खूप जुनं पण आहे आमचं. आणि मेन आकर्षण हेच आहे, लिंबू आम्हाला खूप भेटतात, खूप म्हणजे खूप. हे त्या साईडला एक झाड आहे मोठं आंब्याचं, ते बाजूवाल्यांचं आहे. त्यांच्याकडे जाणं म्हणजे चुकीचं आहे, त्यामुळे आपण इकडेच बघू. ह्या साईडला एक आपलं पपईचं झाड आहे. पपईसुद्धा खूप छान भेटतात आपल्याला खायला. हा केळी होत्या, पण आत्ता मध्ये हत्ती घरी आला होता, त्यामुळे त्यांनी सगळं मोडलं होतं. हे आत्ता चांगले झाले ती झाडं. ही थोड्या दिवसांनी लागायला चालू होतील. इथे पूर्ण मोठी ते बागे टाईपमध्ये होते, खूप मोठे केळी लागायच्या, पण हत्ती घुसल्यामुळे ना केळी मोडल्या पूर्ण. हे आता पूर्ण वरती गेलेलं आहे झाड आमचं पपईचं झाडाला सुद्धा खूप
पपया लागतात इथे आणि गोड पण आहेत छान. आतमध्ये मटण पण बनवायला चालू आहे. आज संडे स्पेशल मटण केलं आहे आपण चुलीवरचं. आणि ही आपली झाडं, ही झाडं पूर्ण सगळी वडिलांची मेहनत आहे. तर आपल्याला मेच्या सुट्टीमध्ये किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवायच्या असतील ना, तर इकडे आल्यानंतर खूप बरं वाटतं. हे इथे आपल्याकडे एक नारळीचं झाड आहे. ह्यालासुद्धा खूप वर्ष झाली नारळ लागत नाही आहेत. तुमच्यापैकी कोणाला जर काही उपाय असेल तर मला नक्की सांगा. कारण की याला झाडाला लवकर नारळच लागत नाही आहेत. खूप दिवस झाले आम्ही लावलं याला, पण ह्याला लवकर नारळ लागतच नाही आहेत. तर काय पर्याय असेल ते मित्रांनो नक्की सांगा. आणि हे आपलं गावरान स्टाईलमध्ये हे गवत ठेवलेलं आहे. पिंजर आहे, कडबा आहे, त्याच्यानंतरला अजून काही असतात, वेल वगैरे असतात ते ठेवलेले असतात भुईमुगाचे. आणि ह्या अशा लोकांच्या सर्वांच्या स्टोअर केलेल्या असतात ही गवतं. ही पावसाळ्याभर कामाला येतात. गुरांना, गाई, म्हशी, त्याच्यानंतरला बैलांना वगैरे टाकण्यासाठी हे गवत वापरतात. आणि एक युनिक पद्धत असते ती जे हे जे दगड बांधून सोडलेले आहेत त्याच्यामुळे पावसाचं पाणी आतमध्ये जात नाही, खाली पडतं पूर्ण. त्यामुळे गवत ओलं होत नाही आणि हे वर्षभर राहतं गवत. त्यामुळे वर्षभर गुरांचा चारा हा एकदम सेफली राहतो याच्यामुळं. त्यामुळे अशा पद्धतीच्या ह्याला गावाला वळी बोलतात. म्हणजे एकदम गावठी भाषा बोलायला गेलं तर वळी बोलतात त्याला. त्या वळीमध्ये सर्व पिंजर, त्यानंतरला सुकलेलं गवत, सुकलेला कडबा, म्हणजे ज्वारीची जी धाटं असतात ती, अशी सर्वजण स्टोअर करतात. इकडे असं लाईन वाईज आहेत सर्वांच्या. तर प्रत्येक जागा असेल तसं सर्व बांधतात. तर आज जबरदस्त बेत बनवलं आहे. मटण बनवतो आहे आपण. आणि मटण आता शिजायला टाकलं आहे. तर बघूया कोल्हापुरी पद्धतीने कसं मटण बनवतात. नंतर हे काढून बघू आपण कसं दिसतंय. एक नंबर दिसते. आज सोडायचं नाही. आज काय असेल ते धुळा पाडूनच टाकू. येस, हवा पण खूप चालू आहे. पण आता आपण बघणार आहे चिकन कोल्हापुरी, मटण कोल्हापुरी. हे मटण आहे, आता शिजायला टाकलं आहे. आता थोड्या वेळानंतर शिजलं ना की आपण त्याला फोडणी देतानाच आपण व्हिडिओ काढूया कसे मसाले वापरतात आणि कशा पद्धतीने एकदम तरतरीत, एकदम आणि कडकडीत मटण कसं होतं ते पण बघणार आहे आपण थोड्या वेळात. आज संडे आहे आणि संडेचा आजचा बेत एकदम फिक्स झालेला आमचा सकाळपासून. आणि हे मटण आता तयार करायला ठेवलं आहे आईने माझ्या. आणि तर बघू शिजल्यानंतर. मसाला टाकले, रस्सा तयार. हां, रस्सा तयार झाला. त्याला कलर येईल नंतर रे, काय काढल्यानंतर होय, उकळी आल्यावर कलर येणार. कट येणार. होय, त्याचा खोबऱ्यामुळे ते पांढरं दिसते. इकडे सुक्क काढलंय वेगळं. हे सुक्क. तर हे मसाला टाकून वेगळा बनवायचा सुक्का मसाला. मटणाला लागणाऱ्या मसाल्यांचं प्रिपरेशन चालू आहे. काय काय टाकलंय मॅडम याच्यात? जिरे आहे, तीळ आहे, मिरी आहे, लवंग आहे, दगडफूल आहे, स्टार फूल आहे, बदाम फूल आहे. आणि आता भाजून मग मिक्सरला. हो. अजून काय काय येणार याच्यामध्ये? अजून खोबरं येणार, लसूण येईल, कोथिंबीर, कांदा. आता मेन प्रिपरेशन खोबरा आणि लसूण आहे. खोबरा आणि लसूण ना. हां. खोबरा आणि लसूणचं मिक्सरन चांगलं लागतं, त्यामुळे टेस्ट चांगली येते आणि ग्रेव्ही पण बनते. जास्त पण आपण वापरत नाही, एकदम नॉर्मल असतं. झालं. तळा जातोय कांदा. कांदा प्रिपेअर झाल्यानंतर ब्राऊन जरा काढायचा परत. ह्याला तेल टाकलं ना याच्यामध्ये. आता काय टाकणार? गावचं चुलीवरचं मटण ना.
तर चटणी टाकणार, कोल्हापुरी चटणी घरात बनवलेली आहे कुणाला म्हणतो डायरेक्ट है ना. त्याचा पण कट येईल आता. कधी टाकली तर डायरेक्ट मटण टाकणार मसाला मिक्स केलेला. मीठ टाक. तर हळद आणि मीठ. तर मीठ टाका. चवीपुरते मीठ. होय. पकडून आलं तर ते गॅस सारखं स्टेबल नाही, ते पडेल खाली. आलेली बाई जरा असं सांगतो. थोडंसं पाणी जे शिजायला मदत होते त्याला. झाकण ठेवून थोडा वेळ गरम करायचं. आता कांदा फिरावं लागेल. हे शिरायला लागतंय का? तर कट आलाय व्यवस्थित हा, याच्यावरती. एकदम भारी कट आला एकदम. हा रस्सा आहे मटणाचा कोल्हापुरी. तो झालाय प्रिपेअर. मटण झालंय तयार. आता मटणाचं काय झालंय तयार. चिकन करणार ना दुसरं. आता चिकन. तर आता तेल टाकलंय. आता आपण चिकन बनवूया. चिकन पण कोल्हापुरी पद्धतीचं करणार ना मॅडम. हो मॅम. तेल गरम होऊ दे जरा. ते चिकन बनवणार काय. ओके. ठीक आहे. आता कांदा बनून झाला की मग आपण काय टाकायचा मसाला. ते मटण बनवताना आपण डायरेक्ट टाकला ना. डायरेक्ट चिकन रस्सा एकच बनवणार आहे काय. कोकणी पद्धत. ठीक आहे. आता येणार हिंग थोडासा. हिंग येणार आता. हळद. अजून डायरेक्ट कोल्हापुरी तिखट घरात बनवलेली मिरची झणझणीत. एकदम कलर स्प्रेड होतो आता. एकदम रेड कलर होतो. डायरेक्ट मसाला. सुटायला लागलं की मग आपण चिकन टाकायचं. किती अर्धा किलो चिकन आहे आणि अर्धा किलो मटन. अर्धा किलो चिकन. परतून घ्या. चिकन तयार झाले. चिकन आता थोडंसं पाणी टाकून याला शिजवायला ठेवून द्यायचं. 10-15 मिनटं लागतील. 5 मिनटं. ओके. 1-5 मिनटात बघू कसं कलर येते चिकनला. हो खाईल ना. एवढं ओरडू नको ना. काय ग येऊ. डॉगीचं नाव काय तुझ्या पिलू. डॉगीचं नाव काय. डॉगीचं नाव काय. Dog is his friends. ऐक